हाय, हॅलो, नमस्कार. मी तुम्हा सगळ्यांची लाडकी, आवडती अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. तुम्ही सगळे मला भाग्य दिले तू मला या मालिकेमध्ये बघतच असाल. सो सगळ्यात आधी स्टार मीडियाच्या सगळ्या 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 प्रेक्षकांना नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. तुम्हाला माहीतच आहे की आजचा रंग आहे लाल. आज तिसरा दिवस आहे देवीचा. सो त्यामुळे तुम्ही बघू शकता मी छान लाल कलरची साडी नेसलेली आहे. सो तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की लाल रंग हे प्रेमाचं प्रतीक आहे. आणि त्याच्यामुळे लाल रंग हा माझा पर्सनली पण खूप फेवरेट आहे, म्हणून मी आज लाल रंग निवडलेला आहे. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळे रंग असतात. प्रत्येक जण रंगाप्रमाणे काही ना काही शिकत असतात. सो मला तुला विचारायला आवडेल की तुझ्या आयुष्यातला रंग असा कुठला आहे की जो म्हणजे आता तू मालिका करतेस तो नेगेटिव्ह शेड वगैरे म्हणजे तो रंग तुझा एक वेगळा दिसतोय आणि खऱ्या आयुष्यात रंग वेगळा असतो. तुझा रंग कुठला वेगळा आहे? सानियाचं म्हणाल तर सानियानी लाल रंग बरोबर, कारण की तो लाल रंग एक रागिष्ट प्रकार पण येतो, मोडतो तो. आणि जान्हवीचं म्हणाल तर जान्हवीला सफेद रंग म्हणजे शांतता अशी जान्हवी आहे. आणि सानिया लाल भडक हे बरोबर आहे तिच्यासाठी. सो जान्हवीचं म्हणाल तर सफेद. म्हणजे जान्हवी सानियाला फॉलो नाही करत आहे? अजिबात नाही, अजिबात नाही. सानियात आणि जान्हवीमध्ये खूप फरक आहे. खूप म्हणजे खूप. हां, पण एक गोष्ट खूप कॉमन आहे की सानियाला पण जेवण बनवता येत नाही आणि जान्हवीला पण जेवण बनवता येत नाही. सो याच गोष्टी, फक्त स्वभाव खूप वेगवेगळे आहेत. सो हा फरक आहेच. स्त्रीला प्रत्येक गोष्टीतून जावं लागतं. स्वतःच्या इच्छा मारून त्यांना जगावं लागतं. दुसऱ्यांचा विचार करावा लागत असतो. असं तुझ्या बाबतीत कधी झालंय का की मनाविरुद्ध काहीतरी करायचंय पण समोरच्याला चांगलं वाटेल असं? हो, आपण एक स्त्री म्हटलं की लाईफमध्ये चॅलेंजेस हे खूप येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्या क्षेत्रात आहे ते तर खूप कठीण आहे. यात पुढे जाणं, आपल्याला सक्सेसफुल पण व्हायचं आहे, आपल्याला घर पण सांभाळायचं आहे. सो हे एक स्त्रीच करू शकते, तेवढी शक्ती एका स्त्रीमध्येच असते, हे माझं पर्सनली मत आहे. आणि तेवढ्या स्ट्रॉंग स्त्रियाच असू शकतात. कुठलाही पुरुष करतात, हल्लीची मुलं नाही म्हणत नाही मी. पण स्त्रीमध्ये जेवढी ताकद असते ती एका पुरुषात नसू शकते असं मला वाटतं. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत की चॅलेंजेस तर आहेतच. आणि शूटिंग सांभाळणं, घर सांभाळणं, या दोन्ही खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे होते, सर्वाईव्ह होतं आहे. आणि बरेच चॅलेंजेस येतातच आहेत आयुष्यात. आणि राहिला प्रश्न मनाविरोधात जगण्याचा, तर टचवूड की माझ्यावर अजून कधी अशी वेळ आलेली नाही आहे. कारण की माझ्या घरातले, माझा नवरा, माझी सासू सगळेच खूप सपोर्टिव्ह आहेत. त्याच्यामुळे मनाच्या विरोधात कुठल्या गोष्टी सध्या तरी कराव्या लागत नाही आहेत. काही गोष्टी असतात पण ते अंडरस्टँडिंग असतं की काही वेळ मला जास्त वेळ रात्री बाहेर नाही थांबता येत, कारण की घर पण सांभाळायचं असतं. पण ठीक आहे, तेवढं मॅनेजेबल आहे. जान्हवी, एखादा पुरुष जेव्हा सक्सेस होतो तेव्हा त्याची वाहवा होत असते. हां. आणि एखादी स्त्री जेव्हा सक्सेस होते, कारण ती प्रत्येक स्टेप मधून जात असते की तिला सक्सेसच्या प्रत्येक प्रोसेस मधून जावं लागत असतं. सो तेव्हा तिला जेव्हा ऐकावं लागतं की काही लोक तिचं वाहवा करतात, काही लोक टोमणेही मारतात की नाही, सक्सेस म्हणजे मिळाले म्हणजे याच्या मागे वेगळंच काहीतरी लॉजिक असू शकते. सो असं कधी टोमणे वगैरे तुला तुझ्या आयुष्यात आलेत का, किंवा असं लोकांनी तोडून वगैरे बोललंय आणि तुला खूप लागलंय? हो, ॲक्च्युली बऱ्याचदा काही गोष्टी वाईट पण आहेत, पण मी सांगेन नक्कीच की एखाद्या स्त्रीला जेव्हा सक्सेस मिळतो तेव्हा तिच्या मागे असं म्हटलं जातं, अरे ही काय सुंदर आहे, हिला कोणी इझिली चान्स देईल. तर तसं नाही आहे, तशा गोष्टी नाही आहेत. किंवा असंही म्हटलं जातं की हिने काहीतरी वाईट काम करून हे काम मिळवलं असेल. अशा गोष्टी स्त्रियांच्या बाबतीत खूप घडतात, ज्या की पुरुषांच्या बाबतीत घडत नाहीत. लोकांना असं माहीत नाही का असं वाटतं की स्त्रियांना सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी वेगळे कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात, म्हणजे वेगळ्या अर्थाने. पण ते खरं नाही आहे खरं तर. एखादी स्त्री खूप कष्टाने आणि खूप मेहनतीने पण पुढे जाऊ शकते. आणि स्त्रियांमध्ये तेवढी ताकद आहे असं मला वाटतं की त्या स्वतःच्या हिमतीवर सगळं मिळवू शकतात.
जिद्दीने आणि हिमतीने त्या सगळ्या गोष्टी मिळवू शकतात. आणि ऑब्व्हियसली एखादा पुरुष सक्सेस होणं आणि एखादी स्त्री सक्सेस होणं यात खूप फरक आहे. पुरुष हा काय बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की पुरुषाला इझिली यश मिळतं खरं तर, पण त्यांना कुठल्या प्रकारची नावं ठेवली जात नाहीत. पण स्त्रियांना जर का यश मिळालं तर त्याच्यामागे बरेच टोमणे किंवा बरीच नावं आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण ठेवली जातात. सो हे कुठेतरी थांबायला हवं, कारण की जेवढी पुरुष मेहनत करतात तेवढी स्त्रियाही मेहनत करतात. काही वेळ सिच्युएशन अशा येतात की काही स्टंट्स असतात किंवा काही कठीण काम करायचं, अरे ही मुलगी नाही करू शकत. पण नाही, हा खूप चुकीचा समज आहे समाजातला की एखादी स्त्री ही गोष्ट करू शकत नाही. स्त्रिया सगळ्या गोष्टी करू शकतात. तेही स्त्री पुरुष आपण समानता म्हणतो, नेहमी म्हणतो, पण कधीतरी कुठेतरी काहीतरी 19-20 होतंच की आपण फक्त म्हणतो की स्त्री पुरुष समानता आहे. ऑब्व्हियसली आत्ता बऱ्याच ठिकाणी आपल्याला तसं बघायला नाही मिळत खरं तर, कारण की सगळ्यांनाच स्त्रीचं महत्त्व कळलेलं आहे बऱ्यापैकी. पण तरीही कुठेतरी कमी जास्तपणा असतोच की ही गोष्ट स्त्री नाही करू शकत जी पुरुष करू शकतो. सो मला असं वाटत नाही की जगातली कुठलीही अशी गोष्ट असू शकते की जी स्त्री करू शकत नाही. ज्यामुळे सोशल मीडियावरती बऱ्यापैकी सेलिब्रिटी ऍक्टिव्ह असतात, तूही ऍक्टिव्ह बऱ्यापैकी असतेस. आणि तू जेव्हा फोटोज टाकतेस, म्हणजे मध्यंतरी तू बाहेर आउटडोअरचे शूटचे वगैरे फोटो पण टाकले होतेस, तर तेव्हाही लोकांनी खूप ट्रोल केला होता की असे का फोटो टाकतेस वगैरे किंवा हेचे. पण प्रत्येकाला हे आहे की आपण टाकू शकतो, पण आपल्या लिमिट्स असतात. सो तूही त्या लिमिट्स मध्ये राहून टाकले होतेस, पण काही लोकांनी ट्रोलही केलं होतं. सो मग तेव्हा जर तुला आन्सर द्यायचं असेल तर तू काय सांगशील? थँक्यू सो मच हा प्रश्न विचारल्याबद्दल. या प्रश्नाचं खरं तर मला उत्तर द्यायचं होतं. येस, मागे मी खूप ट्रोल झाले होते ॲक्च्युली का स्विमिंग कॉस्ट्यूमवरून. पण तो अगदीच कॉस्ट्यूम खूप कॉमन होता. तसे मी कपडेही रोज घालते आणि खूप कॉमन असूनसुद्धा की तो का ट्रोल झाला असावा हे मला माहीत नाही. काही लोकांनी ते चांगल्या पद्धतीने घेतलं, पण काही लोकांनी खूप वाईट पद्धतीने घेतलं की एक्सपोज केलं. पण मला ते काहीच चुकीचं नाही वाटलं, कारण की ॲज अ ॲक्ट्रेस आम्हाला ना आमची पर्सनल लाईफ असते. हे लोक ना कुठेतरी विसरतात की आम्हालाही आमची पर्सनल लाईफ आहे आणि आम्ही जे तुम्ही टी व्हीवर आम्हाला जे बघता ते आम्ही अभिनय करत असतो, ती आमची खरी लाईफ नसते. आता मी मागेच स्वामी समर्थ मालिका करत होते. त्यावेळी तर म्हणजे मला असं झालेलं की मला बंदीच आहे कुठले तरी शॉर्ट्सवर फोटो पोस्ट करण्याची, कारण की लोकांचा ना बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. कधी कधी ते बरोबरही असतं, पण मला असं वाटतं की सगळ्यांनी एखाद्या अभिनेत्रीला किंवा अभिनेत्याला समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे की आम्ही ना स्क्रीनवर फक्त अभिनय करत असतो, एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो, तुम्हाला एंटरटेनमेंट करण्याचं काम आमचं असतं. पण आम्हालाही कुठेतरी आमची पर्सनल लाईफ असते, पर्सनल स्पेस असतो, हेही तेवढंच प्रेक्षकांना कळायला हवं. हल्ली लोकांना कळतंसुद्धा. त्याच्यामुळे ट्रोल हे दोन्ही बाजूनी झालं, एका चांगल्या दृष्टीने पण झालं आणि वाईट दृष्टीने पण झालं. काहीकांनी ते वाईट ह्याने घेतलं आणि काहीकांनी चांगल्या ह्याने घेतलं. सो मला एकच मुद्दा आहे की जरी आम्ही कुठलाही रोल कुठलंही कॅरेक्टर करत असलो तरी तो फक्त अभिनय आहे आणि तुम्ही खूप ते पर्सनली घेता. चांगली गोष्ट आहे खरं तर, ती आमच्या कामाची पावती असते. पण आम्हालाही जरा कुठेतरी आमची पर्सनल लाईफ असते, हे थोडंसं लक्षात असू द्या. नक्कीच जान्हवी, कारण पर्सनल लाईफ सगळ्यांचीच असते, कारण जरी तू अभिनेत्री असते तरी तू एक माणूस म्हणून आहेस. हो. सो जेव्हा हे ट्रोलिंग होत असते तेव्हा घरी पण आपलं असं असतं ना की अरे यार, घरच्यांना काय वाटत असते, ती फेस कशी असते की बाहेर ट्रोल होते पण मग घरच्यांना पण ते सामोरे जावं लागतं? खरं आहे ॲक्च्युली, कारण की मध्यंतरी ती न्यूजच अशी पसरलेली की जान्हवीचा बोल्ड लुक वगैरे वगैरे असं काहीतरी टॅगलाईन्स त्यांच्या आलेल्या, बोल्ड लुक. सो घरात टचवूड माझ्या घरात असं काही झालं नाही, कारण की तो बोल्ड लुक नव्हताच. कारण की मी जे काही कपडे घेते ते माझ्या आधी मी घरात दाखवते की मी हे घालणार आहे, मी हे घेतलं आहे, मी हे करणार आहे. सो त्यांना ते माहीत असतं. आणि म्हणजे माझ्या वती मला असं वाटलं की ते कुठल्याही अँगलनी बोल्ड नव्हतं. कदाचित ते तसं वाटलं असेल, पण मी असं कुठल्याही बोल्ड इंटेन्शननी ते काहीच केलं नव्हतं आणि त्या ट्रोलिंगचा घरी काही परिणाम झाला नाही. हो, पण बरेच फॅमिली ग्रुप्स आहेत आमचे व्हॉट्सअपचे. सो त्याच्यावर बऱ्याच जणांनी पाठवलं की जान्हवी हे काय आहे, असं का होतं आहे.
मग काय गरज होती तुला हे करायची. तर नाही, मला जे करायचे ते मी करणार. मग तुम्ही ट्रोल करा किंवा काहीही करा, मला माझी लाईफ आहे आणि यावर बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे. तेवढा अधिकार मी कोणाला दिलेलाच नाही आहे की मला जे करायचं आहे त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेणं एवढं कोणी मोठं नाही आहे माझ्या आयुष्यात. हा माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या मुलाला प्रॉब्लेम असेल तर मी कदाचित ते कमी करेन, पण मला जे माझं आयुष्य जगायचं आहे ते मी जगेनच. तुला अभिनयाची आवड आहे लोकांना माहिती आहे, म्हणजे अभिनयाचा रंग तुझ्यामध्ये दिसतोय. पण अजून कुठले असे रंग आहेत, म्हणजे तुला अभिनया व्यतिरिक्त अजून काय आवडतं? अभिनया व्यतिरिक्त मला डान्स. डान्स व्यतिरिक्त अरे बापरे. नाही, खरं तर मला या दोनच गोष्टी आवडतात, डान्स आणि अभिनय. त्याच्या व्यतिरिक्त मी कधी काही केलंच नाही आहे, म्हणजे कुठल्या गोष्टीत इंटरेस्टच नाही आला. कारण की लहानपणापासूनच माझ्या डोक्यात हेच होतं की मला अभिनेत्रीच व्हायचं आहे मोठं होऊन. पण मध्यंतरी असा एक कुठला तरी काळ आला की मला वाटलं की नाही, मी नाही होऊ शकत, की आपलं काही घडू शकत नाही आहे पुढे. पण नाही, जे आपल्या नशिबात असतं ते होतंच असं मला वाटतं. पण नाही, या दोनच गोष्टींची जास्त आवड आहे मला. तुला घरून सपोर्ट होता का की तू अभिनेत्री हो किंवा ॲज अ डान्सर हो, किंवा असं काही आलं होतं का की नाही तू इंजिनिअरिंग कर किंवा कुठल्या वेगळ्या फील्डमध्ये जा? हो, माहेरी असताना माझ्या मम्मीचं म्हणणं होतं की मी डॉक्टर व्हावं. पण तो अभ्यास माझ्याने झेपलाच नसता आयुष्यात कधी. कारण की माझ्या मनातच नाही आहे, मनाविरोधात मी काहीच करू शकत नाही. आपलं जर त्या गोष्टीवर मन आहे तेच मी. त्याच्यामुळे मी पहिलेच कॉलेजमध्येच असताना एकांकिका स्पर्धा कर किंवा डान्स कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करणं वगैरे हेच माझं जास्त होतं. माझ्या मम्मीची इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावं, पण माझी इच्छा नव्हती आणि मी माझ्या मनाच्या विरोधात जाऊन कुठलीच गोष्ट करत नाही. माझी इच्छा होती मी अभिनेत्री व्हावं आणि मी तेच झालं. आता म्हणजे ॲक्च्युली असं आहे की एक सिच्युएशन असेल की त्या फेजला जाऊन तू खूप निराश झालेस आणि तुझ्या अंगात नवदुर्गा संचार झाले किंवा असं कुठला ती सिच्युएशन आली होती का? मी एक लहानपणीचा किस्सा नक्कीच सांगेन. ॲक्च्युली झालेलं असं की खूप पाऊस पडत होता आणि माझ्या बहिणीचं ॲडमिशन आम्हाला पेणच्या एका कॉलेजमध्ये करायचं होतं आणि खूप पाऊस पडत होता आणि त्या कॉलेजला जायला ना अशी टेकडी आहे. सो मग पुढे माझी मम्मी आणि माझी बहीण त्या दोघी जणीच गेल्या आणि त्याच्यानंतर मी आणि माझा लहान भाऊ, तो अगदीच लहान होता, अगदीच तो 5-6 वर्षाचा असेल आणि मी जवळजवळ 12-13 वर्षांची असेल त्यावेळी. सो खूप पाऊस पडत होता आणि त्यावेळी मोबाईल नव्हते, मोबाईल फोन्स नव्हते की की मम्मीला मी कॉन्टॅक्ट करून, अगं तुम्ही कुठे पोचलात, काय तुम्ही येत आहे का. आणि आम्हाला त्या टेकडीच्या खाली दोघांनाच तिने उभं केलेलं एका ह्याच्यामध्ये पत्र्याची शेड होती. सो त्याच्यानंतर मग खूपच वेळ झाला, या दोघीजणी खाली येत नाही आहेत. तर त्यासाठी मी त्या माझ्या छोट्या भावाला घेऊन भर पावसात मी तिथे वर गेले कॉलेजजवळ आणि तिथे माझ्याकडे छत्रीही नव्हती आणि कोणीच दिसेच ना मला. मग मी म्हटलं मग कदाचित मम्मी खाली जाऊन नाही ना माझी वाट बघत आहे. मग मी माझ्या भावाला घेऊन पुन्हा खाली यायला निघाले तर ना बाजूला अशी 4-5 माणसं दारू पीत बसलेली आणि अचानक मी आणि माझा भाऊ चालत असताना मला त्यावेळी कळलं की नाही, ही माणसं ना माझा पाठलाग करतायत. आणि त्यावेळी खूप वाईट सिच्युएशन होती आणि एक स्त्री असल्या कारणाने मला ते कळत होतं की ही माणसं खूप वाईट इंटेन्शननी माझ्या मागे येत आहेत. सो मला कळलं की नाही, आणि ते मला कळत होतं की मी एकटी नाही आहे, मी एकटी धावू शकते, पण मी त्या छोट्या भावाला काय करू, मला काही सुचतच नव्हतं. मग मी ना त्या सिच्युएशनला मी त्याला उचललं, कारण की फ्रँकली स्पीकिंग मला असं वाटत होतं की या ठिकाणी माझा रेपही होऊ शकतो. इतकी ती माणसं वाईट नजरेने माझ्या पाठीमागे धावत होती आणि ती खूप घाणेरडी सिच्युएशन होती माझ्या आयुष्यातली. ते मी आठवूही नाही शकत. त्याचा मला खूप त्रास होतो नेहमी, मी कधी कधी आठवते. पण तर मी माझ्या लहान भावाला म्हटलं की हे बघ बाळा, तुला ना आज धावावं लागेल माझ्यासाठी, तू काहीही कर, तू धाव. विवेक नाव आहे माझ्या भावाचं, त्याला कदाचित हा किस्सा माहीतही नसेल. सो त्या खूप लहान होता कारण की तो, आणि एका पॉईंटला त्याला धावताही येत नव्हतं. तर मी एका पॉईंटला त्याला उचललं आणि मी धावत सुटले खाली, जिथे बरीच माणसं होती आणि एक काका होते बाजूला, त्यांची वडापावची गाडी होती. मी काकांना सांगितलं, काका प्लीज मला वाचवा, आणि ती माणसं माझ्या मागे लागले. सो मग त्या मग ते काका समोर आले. मग त्या माणसांना ती जी दारुडी माणसं होती मग ती पळून गेली आणि मग माझा जीव वाचला असं मी म्हणेन. आणि
तेव्हा मला असं वाटते की तेव्हा माझ्या अंगात खरंच दुर्गा संचारली होती की नाही, मला कुठल्याही सिच्युएशनला मला स्वतःचा बचाव करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या लहान भावाचा बचाव करायचा आहे. सो प्रत्येक स्त्रीच्या अंगात ना कुठे एक दुर्गा लपलेली असते. तिच्या सिच्युएशनला बरोबर बाहेर येतेच. जर तिला स्वतःचा जीव वाचवायचा असेल किंवा स्वतःच्या भावाचा किंवा बहिणीचा, मुलाचा, सो ती दुर्गा आपल्या प्रत्येक स्त्रीच्या अंगात असते आणि ती बाहेर येतेच. अजून एक किस्सा सांगेन. ईशान माझा लहान होता, खूपच छोटासा, म्हणजे नुकताच बसायला शिकलेला तो. आणि ना त्याने एक खेळण्यातलं एक त्याच्या गनचं ना एक बूच होतं छोटंसं, ते त्याने गिळलं. ते इथे असं दिसत होतं की त्याने ते गिळलंय. आणि माझा नवरा तिथे होता आणि त्याने ते बघितलं आणि तो पडला डायरेक्टली खाली. त्याला असं वाटलं की नाही, आता काही होऊच शकत नाही, आता हा माझा मुलगा वाचणारच नाही, असं म्हणून त्याने अंगच टाकलं आणि त्याने कुठल्याही प्रकारचे प्रयत्न केलेच नाहीत त्यावेळी. पण तेव्हा मी त्याला बघितलं आणि ईशानला बघितलं की नाही, आता मला इथे स्ट्रॉंगली उभं राहायला लागणार आहे. कारण की जर ईशानला काही झालं तर मीही जगू शकत नाही. कारण की एक आई म्हणून मला ते खूपच मला ती मी बघूच शकत नव्हती. त्या सिच्युएशनला जर मी सुद्धा गळून पडले असते ना, तर मग काहीच खरं नव्हतं ईशानचं, की तो तसाच राहिला असता. मग एका पॉईंटला त्याचा श्वास, त्याला ऑक्सिजन मिळालं असतं, त्याला श्वास नसता घेता आला आणि ते काही वाईट घडलं असतं. आणि डॉक्टरकडे नेण्या इतपत पण वेळ नव्हता. आणि माझ्या नवऱ्याने तर तो पडलाच तो खाली चक्कर येऊन, त्याला काही कळेच ना. मग अशा सिच्युएशनला मी ते सांभाळलं. मग त्याच्या पाटणीत धपाटे टाकले मी 2-3. मी खूप प्रयत्न केला, घसा त्याला ओकायला सांगितलं खूप. आणि एका पॉईंटला ते बूच बाहेर आलं. आणि मग त्याच्यानंतर त्याला बाजूला ठेवून मग मी गळले. तेव्हा मला कळले की एक स्त्रीच हे सगळं करू शकते. एखाद्या पुरुषामध्ये ती ताकद नसते असं. म्हणजे मी वेगळ्या इंटेन्शनने सांगते की ते लगेच हरून जातात. पण जर त्या सिच्युएशनला मी पण हरले असते तर कदाचित ईशान असं काही वाईट घडू शकलं असतं. सो म्हणून मी म्हणते की कधी कधी आपल्या अंगात दुर्गा संचारते, ती अशा सिच्युएशनलाच नक्कीच. ज्याने प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी अशी दुर्गा असते की ती स्ट्रॉंगली पाठीशी पण उभी असते. तर तुझ्या लाईफमध्ये आलेल्या अशा कोणी आहेत का? हो, मी माझ्या आयुष्यातला दुर्गा म्हणाल तर पहिलं तर मी माझी मम्मी म्हणेन आणि दुसरी मी माझी सासू. कारण की ह्या 2 एकमेव स्त्रिया आहेत की ज्या माझ्या पाठीशी उभ्या आहेत. म्हणून मी माझ्या सासूचं जास्त कौतुक करेन या ठिकाणी, की आत्ता मी दिवसभर शूटिंगला असते, तेव्हा अख्खं घर सांभाळणं, अख्ख्या घराची जबाबदारी माझी सासू घेते. मला काही बघावं लागत नाही. ती माझ्या पाठीशी उभी आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टी करते. सो माझ्या आयुष्यातली दुर्गा, किंवा तिने खूप प्रॉब्लेम्स फेस केलेत तिच्या लहानपणापासून, म्हणजे माझ्या सासूने. आणि तरीही ती आज एवढ्या भक्कमपणे उभी आहे. सो तिच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे माझ्या सासूकडून. सो माझ्या आयुष्यातली दुर्गा मी माझ्या सासूला म्हणेन नक्कीच. फ्रँकली स्पीकिंग मी सांगायचं तर मी ना कधी कधी ना रोज असं ना काही गोष्टी आठवल्या ना की मी एकटी रडत बसते. त्याचं मागचं कारण आहे की ना माझं लहान मुलांवर फार जीव आहे. आणि हल्ली तुम्ही बघाल चाइल्ड ट्रॅफिकिंग वगैरे खूप होते, किंवा चांगल्या घरातल्या मुलांना किडनॅप करून त्यांचे हात पाय व्हॉटेवर, जे मला सांगायलाही खूप ऑकवर्ड होतं आहे. आणि त्या मुलांना किडनॅप करून त्यांना दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या गावी नेऊन त्यांच्यावर खूप सारे अत्याचार करून त्यांच्याकडनं वेगवेगळी कामं करून घेतात. सो ना या गोष्टीचा ना मला खूप त्रास होतो. मला बोलताही येत नाही, पण मला खूप त्रास होतो या गोष्टींचा. आणि ना हे कुठेतरी ना थांबायला हवं. हे कुठेतरी थांबायला हवं की एखाद्या लहान मुलांना कसे लोक त्रास देऊ शकतात. मग अशा वेळी देवाची शक्ती किंवा काहीतरी ना असं घडायला हवं की ना हे सगळं सगळं थांबायला हवं. त्यामुळे ना मी रस्त्यावर जी गरीब मुलं येतात, जे आपल्याकडे भीक मागत असतात, मी कधी कधी मी नाही देत त्यांना. कारण की ह्याची सुरुवात ना आपण आपल्यापासून करायला हवी. की आपण जर त्यांना भीक देणं थांबवलं तर पुढे जाऊन ती लोक दुसऱ्या मुलांना किडनॅप करून त्यांच्याकडनं भीक मागवून घेणं हे सगळं थांबवतील. सो माझी देवीकडे, माझ्या बाप्पांकडे ही एकच प्रार्थना आहे की हे लहान मुलांच्या ना हे बाबतीत हे जे काही घाणेरडं घडतंय ना ते थांबायला हवं. सो देवी आई कुठे असेल,
सो माझी ही खूप मनापासून इच्छा आहे. मला आयुष्यात तिने काही दिलं नाही ना, काही दिलं नाही चालेल. मला सक्सेस नाही दिला, मला काही नाही दिलं ना तरी चालेल. पण एखाद्या ना लहान बाळाला ना त्रास होता कामा नये. कुठल्याही लहान बाळाच्या बाबतीत काही वाईट होतं कामा नये. सो मी जेवढी प्रार्थना करते देवीला, जेवढी पूजा करते, ती माझी सगळी पुण्याई किंवा जे काही मी काम करेन, चांगलं काम करत असेल, जे काही पुण्य लागत असेल, मला मिळत असेल, सो ते पुण्य माझ्यासाठी न देता की त्या अशा लहान मुलांसाठी द्यावं, अशी अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. हे माझं देवीकडे मागणं आहे. खूप ऑडिशन झाले, खूप हे चालू आहे आणि कुठेच सिलेक्शन होत नाही किंवा काहीच होत नाहीये. ती फेज जेव्हा येते आणि तेव्हा काही ना काही कारणांवरून रिजेक्ट केलं जातं की नाही ही अशीच आहे, ही अशीच आहे किंवा हिचा लुक नाहीये किंवा अंगाने जाड आहे किंवा शरीरयष्टीवरून पण बोलतात. ती फेज कशी असते आणि तेव्हा असं तुझ्या लाईफ मध्ये आलंय का की हा हे अशा माझ्याबद्दल बोललं गेलं, इट्स ओके, म्हणजे याच्या पुढे निघायचं आहे आपल्याला? हो, खरं आहे. माझ्या आयुष्यात बऱ्याच अशा फेज आलेल्या आहेत की ही खूप मोठीच दिसते, ही खूप जास्त, अरे नाही आपल्याला छोट्या बहिणीचं कॅरेक्टर पाहिजे रे, ही खूप मोठी दिसते वयाने. किंवा कधी कधी असं झाले की हिरोईन त्यांची फायनल झाली आणि माझं सिलेक्शन नाही, ही हिरोईनपेक्षा जास्त सुंदर दिसते, त्याच्यामुळेही रिजेक्शन झालेलं आहे माझं. की नाही, आपली हिरोईन जास्त सुंदर दिसली पाहिजे, सेकंड चांगली दिसून काही फायदा नाही, हिरोईनपेक्षा सुंदर नको कोणी, असंही झालेलं आहे. परत मागे मी खूप जाडी पण होते, सो नाही ही खूप फॅट आहे, कॅरेक्टरला जात नाही आहे. किंवा माझ्या आवाजावरून पण ऑब्जेक्शन आलेले आहेत बऱ्याचदा. असं त्यांना वाटायचं की मी खूप नाकातून बोलतीये वगैरे वगैरे. अशा प्रत्येक सिच्युएशनला म्हणजे वेगवेगळी कारणं कानावर पडलीत आणि त्यावेळी ना खूप त्रास होतो की आपल्यात ही कमी आहे का, आपलं काही चुकतंय का, किंवा आपण एवढे ऑडिशन्स देतोय मग होत का नाही आहे. पण पण मग नंतर मला असं वाटतं की नाही, प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते. एक ना देवाने ठरवले की हिच्या आयुष्यात यावेळी हे घडणार आहे आणि ते तसं घडतं. मग आपण वेगळे प्रयत्न करून पण काही नाही, जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळणार, जे की मिळालं मला. हो, ॲक्च्युली ह्या इंडस्ट्रीमध्ये ना खरं विचारशील तर खूप गॉसिप्स खूप होतात, खूप गॉसिपिंग सुरू असतं. पण ना मला असं वाटते की ना प्रत्येकाची लाईफ आहे, ज्याची त्याची लाईफ आहे, ती ज्याने त्याने बघावी. कोणाला नाव ठेवणारे आपण कोण आहोत? प्रत्येकामध्ये ना काहीतरी कमी असते. सगळेच जण परफेक्ट नाही आहेत जगामध्ये, कोणीच परफेक्ट नाही आहे. सो प्रत्येकामध्ये कमी असते, पण ती कमी त्याला जाणवून देणं किंवा हिणवणं हे खूप चुकीचं आहे. कधी कधी माझी भाषा, कधी कधी मी पण मराठी बोलताना कधी कधी माझं खूप चुकतं मराठीतलं. सो त्याला ते लगेच अरे हे असं नसतं बोलायचं तसं. पण ती ना एक पद्धत असते सांगायची, ते उगाच आम्ही खूप मोठे आहोत असं ते दाखवणं जास्त असतं, किंवा एखादी गोष्ट समजावण्यापलीकडे आम्हाला खूप जास्त कळतं हे जास्त हिणवलं जातं आपल्या इंडस्ट्रीमध्ये. सो त्या सगळ्या गोष्टी फेस करून आपल्याला पुढे जायचं असतं. त्याच्यामुळे हो, बऱ्याच वेळी अशा गोष्टी घडतात, पण त्या इग्नोर करणंच खूप जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नवरात्र सुरू आहे आणि नवरात्रीचे 9 कलर सगळ्यांनाच माहिती असतात. सो ते 9 कलर तू कोणाला, तुझ्या आयुष्यात आलेल्या लोकांना कोणाला डेडिकेट करशील, ते आज आपण बघूया. ओके. पहिला नारंगी. नारंगी मी विवेकला आणि अमितला डेडिकेट करेन, कारण की ते दोघं म्हणजे माझ्या नारंगी अतरंगी असं मी काहीतरी लॉजिक लावलेलं आहे त्याच्या मागे. सो हा नारंगी कलर मी त्या दोघांना डेडिकेट करते. पांढरा. पांढरा रंग म्हणजे शांततेचं प्रतीक. ओके, शांतता म्हणजे मी माझ्या आईंना डेडिकेट करते हा रंग. लाल. लाल भडक. लाल रंग मी स्वतःलाच डेडिकेट करते. निळा. निळा रंग असा डार्क शेड आहे. सो हा रंग मी सुदर्शनला डेडिकेट करते. पिवळा. पिवळा हा खूप छान गोड रंग आहे, मला पण पर्सनली आवडतो हा रंग फार. सो हा क्यूटसा कलर मी आमची तन्वीला डेडिकेट करते. हिरवा.
हिरवा रंग मी डेडिकेट करेन दोन प्रमुख स्त्रियांना. पहिली म्हणजे निवेदिता सराफ आणि नंदिनी वैद्य, म्हणजे माझ्या सासूचं कॅरेक्टर करतात त्या नंदिनीताई. कारण की दोघीही खूप एव्हरग्रीन आहेत. सो त्या दोन क्यूट अशा क्यूट गर्ल्सला मी हिरवा रंग डेडिकेट करते. राखाडी राखाडी रंग मी देईन आमच्या बच्चू मामांना. जांभळा कलर जांभळा कलर मोस्टली ईशानला खूप आवडतो. सो त्याचा फेवरेट कलर आहे आणि हां, मी जांभळा कलर ईशानला देऊ शकते, डेडिकेट करते. मोरपंखी कलर मोरपंखी कलर मी डेडिकेट करते माझ्या जाऊबाईला, कोमल वहिनींना. हां, मोरपंखी कलर कोमल वहिनी. स्टार मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडून आणि स्टार मीडियाकडून नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा.